त्याला कलेक्टिव्हली दक्षिण किंवा साऊथ इंडियन सिनेमा असं म्हणता मी थोडंसं ते सेग्रिगेट करेल लँग्वेजनुसार. तामिळनाडूचं पहिलं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यामध्ये असं आहे की सिनेमा हे टूलच आहे त्यांच्या राजकारणाचं. म्हणजे करुणानिधींनी ज्या प्रकारचे सिनेमे लिहिले आहेत, MJRने ज्या प्रकारची ऍक्टिंग केलेली आहे किंवा जयललिता स्वतः, म्हणजे ते तिन्ही लोक सिनेमाशी रिलेटेड आहेत, तेच त्यांचे चीफ मिनिस्टर. बरोबर. किंवा स्टालिन यांचा मुलगा आता अभिनेता आहे, तो आता उपमुख्यमंत्री पण आहे, पवन कल्याण. तेलुगूमध्ये पवन कल्याण होऊ शकले नाहीत तेवढा मोठा फॅक्टर, पण NTRने होऊन दाखवलेलं आहे, NT रामाराव. तर ते थोडंसं आहे की त्यांच्यासाठी सिनेमा, विशेषतः तामिळनाडू, सिनेमा हे टूलच आहे पॉलिटिकल आणि सोशल याचं. मोबिलायझेशनचं असेल किंवा तुम्हाला जे बदल घडवायचे. आता विजयचा नवीन त्यानं पक्ष काढला. बरोबर. मल्याळममध्ये काय आहे की मल्याळममध्ये इट सेल्फ लिटरसी चांगली, ट्रॅडिशनलचं. त्रावणकोर आणि कोचिन संस्थांमध्ये लिटरसी चांगली होती त्याच वेळेस. म्हणजे जेव्हा ते संस्थानं विलीन झाली तेव्हाच ती जास्त होती. 2000च्या अगोदरच त्यांनी 100%चं टार्गेट पुरं केलं.